स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पे नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराती उभं गले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली रायाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येते पाहुणी या स्वप्ने येशी गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी बल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करी ती कामना चित्ती धरोनी 12 वर्षे केले अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देता तयासी तुझी भक्ती पाहून संस्तुत झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदिले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाविधान ठेविले तया लागून शुल्क पक्ष शिशी समाळा बाळा वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगूढ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गज गौरी चिदंबर त्या अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविली चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढ पाणी यज्ञ केल्या दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयाची लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एकेच समय ते सहजी दर्शनातले पातळले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांची त्यांची सांगून दादा आपुली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझं वली ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेवे निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवली एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामागिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वनिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्प येत पुण्यस्थान जाणोनी तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजना तारणार्थ येती रूपे प्रगटले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभ भवतु श्री रत्सु।